भारी झालाय काकडीचा केक. आमच्या कोकणात ह्याला दोंडास म्हणतात किंवा काही ठिकाणी टोपातला असंही म्हणतात. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर रेसिपी बघूयात. 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. पाव किलो गूळ घेतलेला आहे. मी इथे काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 8 वेलची बारीक करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर पाव किलो रवा भाजून घेतलेला आहे आणि 2 मोठ्या काकड्या किसून घेतलेल्या आहेत. आता किसलेली काकडी आपण शिजत ठेवूया. तुम्ही बघू शकता काकडी शिजत आली आहे. आता यामध्ये आपण गूळ घालूयात. गूळ छान मिक्स करून घेऊयात. गूळ छान वितळलेला आहे. आता यामध्ये आपण काजूचे तुकडे घालूयात आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि सर्व छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता हळद घातल्यावर किती छान रंग आला आहे तो. आता यामध्ये वेलची घालूयात. किसलेला खोबरा घालूयात आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये पाव किलो भाजलेला रवा घालूयात आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत सर्व मिश्रण अधूनमधून ढवळत राहायचं आणि ह्याचे गट्टे होता कामा नयेत. तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण छान सुकलेलं आहे आणि आपण ते थंड करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता या टोपाला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. आता मी हे मिश्रण या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. टोपातलं बारीक गॅसवर 10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊयात, जेणेकरून दोंडास व्यवस्थित शिजेल. 10 मिनिटं झाली की गॅस बंद करायचं आणि कमीत कमी 2 तास तसंच ठेवायचं, जेणेकरून दोंडास व्यवस्थित सेट होईल. किंवा जास्तीत जास्त रात्रभर टोपातलं तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सर्व करायचं. कोकणातलं प्रसिद्ध आणि पारंपरिक दोंडास म्हणजेच आपलं टोपातलं तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा रेसिपी पोस्ट करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.